शेतकरी मित्रांनो नमस्ते. यावर्षी आपल्या महाराष्ट्रात पावसाला उशिरा सुरुवात झाली. त्याच्यामुळं शेवगा लागवड बऱ्याच शेतकऱ्यांना पाण्याच्या टंचाईमुळं करता आली नाही. तर शेतकरी मित्रांनो, जून आणि जुलै हे 2 महिने शेवगा लागवडीसाठी अतिशय उत्तम असतात. कारण आपण शेवगा लागवड केल्यापासून साधारणतः 5 ते 5.5 महिन्यात आपली शेंग चालू होत असते. तर आपण समजा जूनमध्ये जर लागवड केली तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर साधारणतः 15 डिसेंबरपर्यंत आपली शेंग हार्वेस्टिंगला चालू होत असते. म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे आता पाणी उपलब्ध होतं त्या शेतकऱ्यांनी साधारणतः 20 ते 25 मेला लागवड करून घेतली. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध नव्हतं किंवा पाण्याची कमतरता होती त्या शेतकऱ्यांनी आता लगेच लागवड करून घ्या. तर लागवड करत असताना शेतकरी मित्रांनो जास्त काही खर्च करू नका. नांगरट करून घ्या. नांगरट करून रोटावेटर मारून लॅटरल टाकून पाणी सोडा आणि लागवड करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लागवड चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी किंवा आपला शेवगा चांगला येण्यासाठी लागवड करत असताना काही चुका करू नका. कारण ते एक चूक केली तर पुढं आपल्याला त्या गोष्टीचा भरपूर तोटे होतात. तर शेतकरी मित्रांनो लागवड करत असताना शक्यतो बियाणांची लागवड करा. कारण शेवग्याला सोटमूळ असतं. आपण जर नर्सरीतली जर रोपं घेतली, सोटमुळाला जर गोल रिंग पडलेली असेल तर ते झाड ह्या असे पोझिशनला म्हणजे हाय त्या 1 फूट 1-1.5 फुटावरती हिरवंगार झाड राहतं. त्याची म्हणाव्याशा पद्धतीची ग्रोथ होत नाही. आणि तुम्ही बियाणांची जर लागवड केली तर ते बी आपल्या जमिनीमध्ये सुरुवातीपासून म्हणजे त्याला ऊन, वारा, पाऊस सगळ्या वातावरणाचा सामना करावा लागतो. त्याच्यामुळं ते रोप उगवताना स्ट्रॉंग उगवतं. म्हणून शक्यतो रोपांची लागवड करू नका, बियाणांची लागवड करा. आणि एका ठिकाणी 2 बिया टोचा. त्याचं कारण काय शेतकरी मित्रांनो, तर शेवग्यामध्ये नर आणि मादी असे 2 असतात. मग तर आपण जर एकच बी लावला त्या ठिकाणी जर समजा नर उगवला तर ते नर झाड परत काढून टाकायचं, परत बी लावायचं, परत ते रोप तयार होणार. मग ते पहिल्या रोपांबरोबर ह्याची ग्रोथ होत नाही. ते प्लॉट थोडासा खालीवर होतो. परत ससे आहेत, टोळ आहेत, ससे येऊन रोपं कुरतडतात, टोळ पण रोपं कुरतडतात, तुटाळ होतं. त्याच्यामुळं एका ठिकाणी म्हणजे साधारण बिया टोकन करत असताना 2 बियामध्ये साधारणतः 9 इंच अंतर ठेवा आणि त्या पद्धतीनं बिया टोकन करा. आणि झाड साधारणतः 1 महिन्याचं झाल्यानंतर 1-1.5 महिन्याचं झाल्यानंतर ज्या झाडाचा मधला स्टंप आणि पानांचे म्हणजे हे आता हे पान आहे, ह्या पानाची काडी हिरवी गर्द आणि मधला स्टंप पण हिरवा गर्द आहे ते झाड ठेवायचं. आणि ज्या झाडाचे पानाची काडी लालसर आहे किंवा मधला स्टंप पण लालसर आहे ते झाड काढून टाकायचं. म्हणजे आपल्याला नराचं झाड राहणार नाही. नराची झाडं जी असते ती त्या नराच्या झाडाची उगवल्यानंतर त्या झाडाचा स्टंपच लालसर कलरची वरची जी साल असते ती लालसर आणि पानाची निघणारी काडी पण लालसर कलरची असते. तर ते नराचं झाड असतं. आणि नराचं झाड हे ग्रोथ जास्त घेतं, म्हणजे त्याला वाढ फास्ट असते, त्याला फुटवे वगैरे आडवे जास्त फुटत नाहीत. म्हणून शेतकरी मित्रांनो लागवड करत असताना रोपांची लागवड करू नका, बियाणांची लागवड करा. आणि चालू परिस्थितीला ODC 3 व्हरायटी सगळ्यात बेस्ट आहे. त्याचं कारण असं आहे शेतकरी मित्रांनो, आता काही व्हरायटीच्या शेंगा लांबीला जास्त होते ते आणि आतला जो गाभा आहे तो थोडा चिकट असा असतो. त्यामुळे ती मार्केटला शेंग परत ज्यावेळेस बाजारभाव चांगले असते त्यावेळेस तुमची सगळे प्रकारची शेंग बाजारात खपते. परंतु ज्यावेळेस शेवग्याचे बाजार साधारणतः फेब्रुवारी-मार्चमध्ये पडतात त्या टायमाला तुमची शेंग खपत नाही. आणि ODC 3 व्हरायटी जी आहे शेतकरी मित्रांनो त्या शेंगेची लांबी साधारणतः 1.5 ते 2.25 फूट म्हणजे साधारणतः देशी शेंगेसारखी आहे. त्याच्यामुळं आणि त्याच्यामध्ये गाभा भरपूर आहे, खायला चवीला पण शेंग चांगले आहे. त्याच्यामुळं ODC 3 व्हरायटी लावा. अजून मार्केटमध्ये भरपूर व्हरायटी आहे त्या, म्हणजे तुम्ही थोडासा त्याचा अभ्यास करा, बघा आणि देशी वाणात मोडावं अशा पद्धतीचा जर शेवगा लावला तर तुमच्या शेंगाला बाजारमध्ये मार्केटमध्ये 100% चांगला बाजारभाव मिळणार. तर अशा पद्धतीनं लागवड करून घ्या. लागवड करत असताना शेतकरी मित्रांनो पाणी जास्त लागत नाही. आता वेळ घालवू नका.
साधारणतः आदल्या दिवशी 4 ते 5 तास पाणी ड्रिपला सोडून द्या. ड्रिपनं ते गार झाल्यानंतर 1 दिवस गॅप घ्या आणि दुसऱ्या दिवशी 2 बिया तिथं टोकन करा. आणि बिया टोकन करत असताना तुम्ही बीज प्रक्रिया केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल. बीज प्रक्रिया केल्यानंतर साधारणतः 9व्या ते 10व्या दिवशी तुमचा बी उगवतो. आणि विदाऊट बीज प्रक्रिया करता जर तुम्ही बी टोकन केला तर साधारणतः 11 ते 12 दिवस लागतात. पण अडचण अशी होती, तुम्हाला जर परफेक्ट आपल्या चॅनलवरती बीज प्रक्रियेचा व्हिडिओ टाकलेला आहे ती बघा. तुम्ही जर परफेक्ट जर बीज प्रक्रिया करणार असेल तर 100% बीज प्रक्रिया करा, त्याचे फायदे होतात. परंतु जर तुम्ही बीज प्रक्रिया जर तुम्हाला करायला जमत नसेल तर तुम्ही बीज प्रक्रिया करू नका. कारण पाण्यामध्ये बीज जास्त वेळ जर राहिले तर बीज सडून जाण्याची पण शक्यता असते. त्यामुळं तुमचं लागवडीमध्ये मॉर्टिलिटीचं प्रमाण वाढेल. म्हणून बीज प्रक्रिया करत असताना चांगल्या पद्धतीनं काळजीपूर्वक बीज प्रक्रिया करा. आणि बीज प्रक्रिया नाही केली तरी पण चालेल, कारण आता आभाळ आहे, वातावरण चांगलं आहे, अधूनमधून पाऊस येतोय, त्याच्यामुळं बिया 100% चांगल्या पद्धतीनं उगवून होतात. तर वेळ घालवू नका, जुलै एंडपर्यंत लागवड करून घ्या. बाजारभाव पुढल्या वर्षी म्हणजे शेवग्याला बाजारभाव कायमच राहणार आहेत. शेवग्याच्या बाजारभावाची तुम्हाला म्हणजे लागवड जास्त झाली कमी झाली ह्या तुम्ही विचार करू नका. कारण विषय कसा असतो शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला पाऊस चालू होतो त्यावेळेस साऊथकडला पाऊस उघडतो, तिकडला माल आपल्या मार्केटला येतो. आणि आपला पाऊस उघडतो, आपली शेंग चालू होते, साऊथला पाऊस चालू होतो आणि आपला माल परत त्या भागात जातो. त्याच्यामुळे शेवग्याला बाजारभाव कायमस्वरूपी राहतात, काळजी करण्याची काही गरज नाही. तर अशा पद्धतीने शेवग्याची लागवड करून घ्या. आणि काय अडचण असेल तर म्हणजे शेवग्याची लागवडीचे आपण प्रत्येक स्टेप बाय स्टेप व्हिडिओ टाकलेले आहेत. पुढं शेंडा स्टॉपिंग कशी करायची, त्याला खत मात्रा किती द्यायची, काय करायचं हे आपण वेळच्या वेळेला तुम्हाला आपण 100% मार्गदर्शन किंवा आपल्याला जेवढा अनुभव आहे तेवढी माहिती देण्याचा आपण सर्व शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना प्रयत्न करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व शेवगा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अशीच नवीन आणि उपयुक्त माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.